वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प अहवाल 15 ऑक्टोबरपर्यंत शासनाकडे सादर करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश. ठाकरेंच्या शिवसेनेकडून उपराष्ट्रपती पदासाठी व्हीप जारी, खासदार अरविंद सावंत यांच्याकडून व्हीप जारी, मतदान करण्यासाठी एकत्रित जाण्यासंदर्भात खासदारांना आदेश. कैलास पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश, कैलास पाटलांसोबत माजी नगरसेवकांचाही शिवसेनेत प्रवेश. प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचा मानस, महापालिका प्रोजेक्ट मानस IIT कानपूरच्या मदतीने राबवणार. या प्रकल्पासाठी 5 वर्षांसाठी सुमारे 15 कोटी खर्च महापालिका करणार. जळगावच्या अमळनेरमध्ये 2 गटात दगडफेक, धार्मिक मिरवणुकीवर अज्ञातांकडून दगडफेक. दगडफेकीच्या घटनेमध्ये 2 जण जखमी. घटनेमुळे अमळनेर शहरात पोलीस बंदोबस्त तैनात. एसीचा स्फोट झाल्याने पती-पत्नी आणि मुलीचा मृत्यू. हरियाणातील फरीदाबादमधील दुर्घटना, मुलाने उडी मारल्याने वाचला जीव. सनरूफमध्ये उभं असलेल्या मुलाचं डोकं बॅरियरला धडकलं. बंगळुरूमधील धक्कादायक घटना, घटनेत 6 वर्षाच्या मुलाला गंभीर दुखापत. जम्मू काश्मीरमधील कुलगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक. चकमकीमध्ये 2 दहशतवादी ठार, गोळीबारात 1 जवान जखमी. बोईसर तारापूर MIDCमध्ये पुन्हा एकदा वायू गळती. आरती ड्रग्ज कारखान्यामध्ये वायू गळती. वायू गळतीमुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर धूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.